आणि इकडे RAF वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले. त्यांना माहिती नव्हतं किती गर्दी होईल आणि त्याने उगाचच ते मला एकटं पाडण्यासाठी पाडण्यासाठी मला सगळं हां, कारण की माझे एकटा जेवढे होता बिचारा आणि तो डेलिगेशन आमचं गेलं आणि मी एकटा पडलो मग इथं. तो सगळं मला एकटं पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती. डिमांड जातात सर. एक तर हे काय की एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, दुसरं 1 करोडचं कंपन्सेशन भेटलं पाहिजे ज्या ज्या नीटच्या स्टुडंट्सने. आणि तिथं सोनम वांगचूकची इमिजिएट रिलीज झाली पाहिजे, कारण की त्यांच्यावर उपचार चालू आहे दवाखान्यात. त्यांचं उपोषण अजूनही चालू आहे. ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि FIR मागे घ्यायची. FIR मागे. आणि हा जेवढ्या स्टुडंट्सवर FIR केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं. सगळे FIR केलेले ऑल ओव्हर इंडिया. थोडासा आम्ही मोबिलाइज अजिबात नाही केलं. आम्ही कॉल पण दिला नव्हता. लोक स्वतःहून करता यायचे. हा लोकांचा राग आहे. पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत. साहेब, दिल्ली पोलीसवरती पण इन्क्वायरी झालीच पाहिजे. जशा प्रकारे ऑफिसर्सने मारलेलं आहे ऑफिसरवरती आणि DCP वरती इन्क्वायरी झाली. मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सने मुलींचे कपडे फाडले. 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसच्या मेल पुलिस ऑफिसर्सने. हिंदी में बोलो. दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है. एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको.